आज आपण आलो आहोत सांताक्रूज ईस्ट येथे धनिता एअरकॉन जे डायकिन ऑथोराइज्ड सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत आणि धनिता आणि तिचे बाबा हे दोघं मिळून हा बिझनेस सांभाळतात. तर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारायच्या आहेत, बिझनेसबद्दल सगळं छान जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्यांचे अचीवमेंट्स, गोल याबद्दल पण माहिती घ्यायची आहे. आतापर्यंतचा त्यांचा बिझनेस जर्नी नक्की ऐका. त्याच्यातून आपल्याला सुद्धा काही ना काही असे पॉइंट मिळतात आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की होतो. यासाठी मात्र व्हिडिओ पूर्ण बघा. हाय, हॅलो, नमस्कार. प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आलो आहे धनिता रेड्डीज यांना भेटायला. धनिता एअरकॉन हा त्यांचा बिझनेसचं हे नाव आहे आणि आज सगळं जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल, त्यांच्या बिझनेसबद्दल. आज आहे चिल्ड्रन्स डे आणि इतकी छोटीशी गोड आहे ही धनिता, तर तिला आपण आधी एक छानसं काहीतरी गिफ्ट देऊया. हॅपी चिल्ड्रन्स डे. थँक्यू. धनिताला आपण आताच विश केलेलं आहे चिल्ड्रन्स डेचं. तू ना मला अशी खरं शाळेत जाणारी मुलगी वाटते. तर आता काय तुझं शिक्षण वगैरे तू मला सांग, ते नक्कीच आवडेल ऐकायला. ओके, माझं डिग्री झालेलं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये फ्रॉम राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 2023 मध्ये. आणि जेव्हा माझं एज्युकेशन चालू होतं तेव्हा 2020ला माझ्या पप्पांची रिटायरमेंट इयर होतं ते. सो आफ्टर हिज रिटायरमेंट ही स्टार्टेड हिज ओन बिझनेस. First of all, he was in Daikin for 20 years as a service manager of Goa and Mumbai. And after his retirement, he started his own business. मस्त. आणि त्यांना म्हणजे पहिल्यापासूनच बिझनेस करायची खूप इच्छा होती. सो त्याच्यामुळे मग रिटायरमेंट नंतर त्याने बिझनेस चालू केला. आणि माझं एज्युकेशन चालू असताना मी बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होती. लाईक पहिले मी सॅलरी काढणं किंवा अटेंडन्स मेंटेन करणं ह्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व होती. ते सगळं करता करता मग मला इंटरेस्ट या फील्डमध्ये वाढू लागला. सो मग कॉलेज संपल्यानंतर मी फुल फ्लॅशली इथे इन्व्हॉल्व झाली. आणि आता करंटली माझा MBA इन मार्केटिंग NMIMS मधून ऑनलाईन चालू आहे. वा, मस्त. त्याच्यासाठी तुला खूप शुभेच्छा आणि त्याचा फायदा तुझा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी नक्कीच होईल. थँक्यू. पण तुला असं कधीच चुकूनही वाटलं नाही का की अरे ह्या बिझनेस मध्ये आपण जावं की नाही जाऊ, कारण अगदी हा पुरुष प्रधान बिझनेस आहे. तर माझे पप्पा जे आहेत ते तर मला म्हणजे म्हणतच होते की तू या बिझनेस मध्ये येऊच नको. आणि म्हणजे तुझा व्हाईट कॉलर जॉब आहे, तू कम्प्युटर इंजिनियर आहेस तर तुला बाहेर चांगला जॉब भेटेल. पण मी म्हणाले नाही, एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपण वाणी आहोत, सो वाणीने बिझनेस हा केलाच पाहिजे. आणि माझी मम्मी पण पहिल्यापासून बिझनेस वुमनच होती. सो मग म्हणजे पहिल्यापासून ती बिझनेस मध्ये, मग ह्यांनाही बिझनेसच टाकायचं, मग मी का जॉब करू. म्हणून मग माझ्या जिद्दीने मी इथेच बिझनेसच करायचं थांबलं. वा, छान. म्हणजे हे तुला आईकडून बाळकडून मिळालंय असं बोलायला हरकत नाहीये, कारण आईचाही बिझनेस होता म्हणताना ती पॉवर तुला बाय बर्थ मिळाली. धनिता, आता मला एक सांग की एअर कंडिशन म्हणजे आम्हाला आपलं एवढंच माहितीये, बस गरमी होते, एसी लावला, थंडा थंडा कूल कूल, एवढंच माहितीये आम्हाला. किती किती काय काय प्रकार असतात एसी मध्ये, त्याबद्दलही सांग. ओके, सो बेसिकली एसी जे असतात त्याच्यामध्ये खूप टाइप्स असतात, जसा विंडो एसी, स्प्लिट एसी, VRV सिस्टम आणि डक्टेबल कॅसेट युनिट. सो हे जे RA किंवा स्प्लिट एसी जे असतात किंवा विंडो, ते स्पेसिफिकली तुमच्या रेसिडेन्सी म्हणजे घरी लागतात. ते कमर्शियली यूज होतात, पण कमर्शियली मोस्टली तरी VRV सिस्टम्स यूज करतात. तिथे कसं असतं VRV सिस्टम मध्ये, म्हणजे तुम्हाला आतमध्ये इंडोर 10 असणार पण आउटडोअरला एकच, बाहेरचं युनिट एकच असणार. ओके. सो सिंगल आउटडोअरला मल्टिपल इंडोर युनिट्स कनेक्टेड असणार. सो त्या VRV मध्ये मल्टिपल कॅसेट युनिट कनेक्ट असू शकतात किंवा डक्टेबल युनिट कनेक्ट असू शकतात किंवा स्प्लिट युनिट कनेक्ट असू शकतं. बरोबर. सो असे टाइप्सचे एसी आहेत. आणि आमच्या इथे एक पर्टिक्युलरली एक स्पेशल सर्व्हिस जी आहे ती आहे अँटी करोजन कोटिंगची. या ट्रीटमेंट मध्ये काय असतं, लाईक जो करोजन एरिया असतो, जसं एक्झाम्पल आपण बघायला गेलो तर अंधेरी लोखंडवाला, तिथे कसं ते सॉल्टी सी आहे, राईट. सो एसी मध्ये जे कॉपर ट्यूब्स असतात, फिन्स असतात, ते रस्टिंग होण्याची शक्यता असते, लाईक कोरोजन मध्ये इम्पॅक्ट होऊन. सो त्यांना आपण प्रिकॉशन साठी आपण हे ट्रीटमेंट करतो. एक लेअर आपण असं लावतो त्याच्यावर, थिन लेअर,
आणि त्याच्यामुळे ते प्रोटेक्ट होऊ शकतं. आणि ही जी ट्रीटमेंट आहे ही वर्षातून एकदा करावी लागेल. आफ्टर 2 इयर्स यू कॅन डू इट रेग्युलरली. ओके. आता ह्याच रिलेटेड एक प्रश्न म्हणजे काय सिस्टीम असते सर्व्हिस देण्याची तुमची? सो बेसिकली आम्ही जे डायकिनचे ऑथराइज्ड आहोत ते फर्स्ट साकीनाका, पवई आणि चांदिवली एरियाचा आम्ही रेसिडेन्शियल हँडल करतो आणि VRV सिस्टम जे आहे ते ऑल ओव्हर फ्रॉम पालघर टू रसायनीपर्यंत आमची एरिया आहे. अरे आणि ह्यामध्ये सर्व्हिसिंगचं म्हणजे कसं आमच्याकडे पर्टिक्युलरली इन्स्टॉलेशनसाठीही कस्टमर येतात किंवा सर्व्हिससाठी वन टाइम सर्व्हिस ॲज वेल ॲज AMC म्हणजे अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. ह्याच्यामध्ये 1 इयरचं AMC पिरियड असतो हा. त्याच्यामध्ये आम्ही 4 सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि ब्रेकडाऊनचे काही कंप्लेंट्स असतील तर ते थ्रू आउट 1 इयर कंप्लेंट अटेंड होतात. ओके. आणि तू आता फक्त इथे ऑफिसमध्येच बसतेस की फील्डवर पण जातेस किंवा तुझं काही असं एखादं टार्गेट असतं का म्हणजे तुझं स्वतःसाठी? Okay. आता बिझनेस रन करायचं तर टार्गेट असतातच. सो बेसिकली मी साईट व्हिजिटही कधी कधी करते बिकॉज कसं लाईक काही कस्टमर्स जे असतात ते डायरेक्ट आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतात. बरोबर. सो त्यावेळेला साईटवर अटेंड जावं लागतं आणि मिटिंग्सही अटेंड कराव्या लागतात आणि फुल फ्लॅश तर ऑफिसमध्ये मी असतेच बॅकएंडचं सगळं हँडल करण्यासाठी. आणि म्हणजे जर इन्स्टॉलेशनचं एखादी रिवॅम्पची साईट मी माझ्या अंडर घेतली सो माझं टार्गेट असतं की ती साईट म्हणजे फ्रॉम फायनलायझिंग दी कोटेशन टू कम्प्लिशन दी वर्क हे 2 months किंवा 1.5 months मध्ये कम्प्लीट झालं पाहिजे. ओके. धनिता, तू बाबांबरोबर काम करते म्हणताना सॅलरी तर पाहिजेच. तू बाबांना देते की बाबा तुला देतात? नाही, सॅलरी तर सगळं माझ्याकडेच असतं. ओके. सो मीच त्यांना सॅलरी देते अरे असं वा. म्हणता येईल. बाबांना याचा प्राऊड फील होत असेल की अरे हो. वा, की माझी लेक एवढा मोठा आता बिझनेस हँडल करते आणि स्टाफ आहे तुझ्याकडे जवळजवळ इथे तर ऑफिसमध्ये 6-7 जण आहेत ना आणि फील्डवर AC इन्स्टॉलेशनच्या दृष्टीने तर ती सगळीच मॅन पॉवर आहे ती. तर हो. त्यांच्याशी डील करताना तुला कसे अनुभव येतात ते सांग. माझ्याकडे आता बॅक ऑफिस टीम मध्ये टोटल 5 स्टाफ आहे इन्क्लुडिंग मॅनेजर, एक वर्क कंट्रोलर आहे आणि अकाउंटंट आणि 2 जे सिस्टम वर्क करतात ते स्टाफ आहे. Okay. फील्डवर जी काम करते टीम ती माझ्याकडे टोटल 35 आहे म्हणजे इन टोटल 40 टोटल स्टाफ आहे. त्यांच्यासाठी आम्ही वर्षातून एकदा पिकनिक नेतो. त्यांना दिवाळीचं सेलिब्रेशन मध्ये पार्टी असते हॉटेलला. त्यांना छान. दिवाळीचे गिफ्ट्स वगैरे देतो प्लस मस्त. बोनस गुडविल ॲज. मस्त. आणि ईद वगैरे काही असेल तर तेव्हाही स्वीट्स वगैरे आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. ओके. धनिता, इतकी छान तू कॉन्फिडेंटली म्हणजे अगदी काय म्हणतात वुमन्स पॉवर दाखवतेस इथे आणि ते आता मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की शिक्षण घेताना आणि आता तुझ्यात कॉन्फिडन्सच्या दृष्टीने काय फरक पडलाय? ओके. सो ही फील्ड जी आहे ही फील्ड मध्ये लेडीज कमी असतात. माझा कॉन्फिडन्स पहिले म्हणजे मला असं थोडं वाटायचं की मी करू शकेन का एवढं सगळं हँडल, त्यांचं सॅलरी वगैरे काढणं ते सगळं होईल का. पण नाही, म्हणजे हळूहळू जसं मी शिकत गेले त्यासाठी मी नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स वगैरे जॉईन केले. त्याच्यामुळेही माझा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो वाढला. म्हणजे काही ग्रुप्स जॉईन केले लाईक आपण कसं बिझनेस ग्रो करू शकतो किंवा कसा स्टाफ हँडल करू शकतो. सो ते केल्याने मला खूप फायदा झाला आणि माझा कॉन्फिडन्स लेवलही वाढलाय. म्हणजे आता मला कशाची म्हणजे असं भीती वाटत नाही. म्हणजे कॉन्फिडेंटली जे काही प्रॉब्लेम येईल तो सॉल्व्ह करण्याची ताकद असते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान वाटलं ऐकून. आणि आपला स्वतःचा शिक्षण आहे किंवा घरातलं वातावरण, मोठ्यांकडून काही आपण लहानपणापासून बघितलेल्या असतात गोष्टी त्या आणि बिझनेस ग्रो करण्याच्या दृष्टीने जी पण पावलं उचलावी लागली तू वेळोवेळी ती उचलली आणि त्यामुळे तुझा कॉन्फिडन्स खूप छान वाढला. आणि आता मी तुझ्याशी बोलते त्याच्यातूनच मला कळते की नाही, तू खूप छान कॉन्फिडेंटली हे सगळं हँडल करू शकते आणि तुझ्या अगदीच बाबांना पण खूप प्राऊड होणार आहे तुझ्यावर की बाबा छान आहे. चला, काय म्हणतो आपण की योग्य हातामध्ये हा बिझनेस दिला गेलेला आहे आणि तू खूप छान तो चालवतेस. ग्रेट. साधारण कुठल्या एरियामध्ये तुझी कामं होतात ते तू मगाशी बोललीसच आहे आणि टॉप असे कुठले क्लायंट आहेत तुझ्याकडे तर ते तू शेअर करशील का? येस, शुअर. माझे टॉप 5 क्लायंट्स म्हणायला गेलो तर ट्रायडंट हॉटेल BKC, रिलायन्स फ्रेश पिक जे बँड्रा जिओ वर्ल्डला आहे ते, नंतर आरती इंडस्ट्रीज म्हापे,
पालघरला द फन हॉटेल आहे आणि सिडको भवन बेलापूर. हे माझे अरे वा. टॉप 5 क्लायंट्स आहेत. छान. अनिता, माझी एक इच्छा आहे की तुझ्या स्टाफ बरोबर काही मला प्रश्न विचारायचे, तर चालेल का तुला? हो, नक्की. हॅलो, हाय, काय नाव तुमचं? मनस्वी. वा, नाव खूपच छान आहे. किती वर्ष धनिता बरोबर काम करतायत तुम्ही? गेले 3 वर्ष. आणि कशा आहे मॅडम? कडक आहे, स्वभाव कसा आहे? बिंदास सांगा, त्याच्याने तुमच्या नोकरीवर गदा येणार नाही, माझी गॅरंटी. धनिता प्लीज. तसं बघायला गेलं तर बिझनेस म्हटल्यानंतर थोडाफार स्ट्रिक्टपणा असलाच पाहिजे. त्याच्यामध्ये मॅडम खूप सपोर्टिव्ह आहेतच. काही प्रॉब्लेम असेल तर व्यवस्थित सांगतात, समजूनही घेतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. व्हेरी गुड, मस्त, खूप छान तुम्ही उत्तर दिलं. कशासाठी माहितीये की तुम्ही पण एक महिला आहात आणि तुम्ही समजू शकतात की स्ट्रिक्ट असणं पण गरजेचं आहे, कारण आपण आपल्या घरावरून बघतो की थोडं स्ट्रिक्ट असलं की व्यवस्थित शिस्त लागते. काय पोस्ट आहे तुमची इथे? मी इथे ऍडमिन हेड म्हणून काम करते. हो. हॅलो मॅम, अकाउंटंटचा जॉब करते. ओके, किती वर्षापासून? 3 इयर्स झाले मला. ओके. आणि धनिता बद्दल काहीतरी सांगा. नाही, ती खूप फ्रेंडली आमच्याशी. कधी आम्ही तिला कॉल केला तरी असं एकदम व्यवस्थित असतं बोलणं. त्याच्यामुळे तिचा स्वभाव खूप छान आहे. ओके, म्हणजे तुम्हाला कन्सिडर करून घेते ती हा, सगळं. सगळं. ओके. असं म्हणजे बॉस आहे किंवा अशी ओनर आहे असं ती काहीच नाही दाखवत कधी आम्हाला. हो, खूप छान. धनिता, ही कॉम्प्लिमेंट आहे तुम्ही. हेलो सर. हाय, नाम विश्वत सिंह है। मैं यहाँ पे सीनियर टेक्नीशियन में हूँ। मैं फर्स्ट डे से यहाँ काम कर रहा हूँ, जो कि हमारे सर हैं नरेंद्र जी, ओके. नरेंद्र रेड्डी जी, उनके साथ हम लोग साथ में काम किए पहले। ओके, मतलब ये बिजनेस उन्होंने जी। जब से स्टार्ट किया तब से आप तब हो से हम- उनके साथ? हाँ। ओके. और सर के साथ काम करना अच्छा लग रहा है कि मैडम के साथ? नहीं, सर के साथ तो बहुत अच्छा लगता था, लेकिन फिलहाल मैडम के साथ भी अच्छा है। लेकिन हम लोग पूरा घूम घूम के काम करते थे। फील्ड में काम करना एक चैलेंज रहता है। बराबर है, गर्मी है, धूप है, बारिश है, तो बराबर हम है. लोग ने पूरा फील्ड वर्क पहला किया है। सर भी आपके साथ रहते जी थे? जी, हमारे सर भी रहते थे। यस यस, बहुत अच्छा है. वो मेहनत किया है इतना, जी, उसके जी. वजह से ही बिझनेस ग्रोथ हो गई है. जी, धनिताचे बाबा पण आलेत, आता त्यांच्याबद्दल पण आपण थोडं जाणून घेऊया. नमस्कार नरेंद्रजी. नमस्कार. नमस्कार. Basically, I am from चिपळूण. इट्स माय नेटिव्ह प्लेस. ॲक्च्युली माझं शिक्षण 10वी पर्यंत गावी झालं. नंतरचं जे ग्रॅज्युएशनची अनदर 5 इयर्स आहे ते मुंबईमध्येच कम्प्लीट केली. मी चिपळूणमध्ये राहत असताना जिथे मी राहत होतो तो ॲक्च्युली थोडा मुस्लिम एरिया, म्हणजे 50% मुस्लिम खूप असे लोक राहायची. तर तिथे कसं सगळे लोकांना जे बाहेर अब्रॉडला होते, बेसिकली अब्रॉड म्हटलं तर कोण दुबईला आहे, कोण सौदीला आहे. तर मला पण तिकडे एक जाण्याची इच्छा होती, कारण मला बाहेरगावी सौदीला जाणं. तर त्याच्यासाठी काय, तर त्यासाठी ती एअर कंडिशन फील्ड त्याच्यासाठी मी चूज केली. तर मुंबईमध्ये आल्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट नंतर मी आपलं दादरला सेंट मेरीज म्हणून एक टेक्निकल इन्स्टिट्यूट होतं, तिथं मी एअर कंडिशन फील्डमध्ये डिप्लोमा केला. पण बिफोर दॅट मी पहिला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेतला 1 वर्ष. 1 वर्ष एक्सपिरियन्स घेतल्याच्या नंतर मी थिअरी, म्हणजे जो डिप्लोमा म्हटलं ना सेंट मेरीजला, हो. तिथे डिप्लोमा केलं. जेणेकरून कसं मला, नाहीतर मी डायरेक्ट जर कोणत्याही थिअरिटिकलला गेलो असतो तर मला म्हणजे हे रिले आहे, म्हणजे एसीच्या पार्ट्स बाबतीत सांगतो, हो. हा कॅपॅसिटर आहे, ही फॅन मोटर आहे, तर मला कसं ते सगळं अननोन होतं. मी प्रॅक्टिकली काम केल्यामुळं कसं मला त्या प्रत्येक पार्टची माहिती होती, त्यामुळे कसं मला कॅप्चर करायला इझी झालं. बरोबर. त्याच्यानंतर मला एक योग आला. नंतर माझे जे मित्र आहेत ते स्वतः तिकडे सौदी अरेबियाला पण होते. मग त्यांच्या थ्रू त्यांनी मला विजा वगैरे देऊन तिकडे बाहेरगावी सौदीला बोलवलं त्याने. तिकडे मी अराउंड 4 वर्ष काम केलं तिकडे. 4 वर्ष काम केल्यानंतर आणि थँक्स गॉड त्यावेळेला म्हणजे असं बाहेर जाणं, म्हणजे 86ला मी बाहेर गेलेलो. तर त्यावेळेला कसं लोक जे बाहेर गेले की म्हणजे एअर कंडिशन मेकॅनिक म्हणून येणार आणि मग तिकडेच कोणतं तरी काम मिळालं. पण देवाच्या कृपेने मला ज्या फील्डमध्ये गेलो तेच मला एअर कंडिशनचं काम मिळालं तिकडे. त्या कामामध्ये मला एकदम तिकडे चांगला एक्सपिरियन्स मिळाला. जे इकडे मी करू शकत नव्हतं ते तिकडे, आणि तिकडे कसं मला इंडिपेंडंट काम करायला मिळालं. नंतर मग मला तिथे ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये कसं मला एकदम म्हणजे इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट काम करून जो एक्सपिरियन्स मिळाला तो खूपच सुंदर होता. टोटल तिथे 4 वर्ष काम केलं. 4 वर्ष काम केल्याच्या नंतर तिकडून आल्याच्या नंतर 1990ला मी तिकडून रिटर्न आलो. तर श्रीराम रेफ्रिजरेशनमध्ये मला जॉब मिळाला. तिथे एक प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन म्हणून एक डिपार्टमेंट होतं, म्हणजे बिफोर सेलिंग किंवा डिलिव्हरी करण्याच्या पूर्वी जे मशीन आमच्या हैदराबादमधून दिल्लीवरून मशीन्स यायच्या, तर त्या बेसिकली कशा त्या डिलिव्हरीच्या अगोदर आम्हाला चेक कराव्या. तर ते एक डिपार्टमेंट मला दिलं. तो पण मला एक चांगला, खूप अनुभव चांगला आला.
नंतर मग मी टिल 2000 पर्यंत मी इकडे श्रीराममध्येच होतो. श्रीराममध्ये काम करता नंतर इंडियामध्ये MNC कंपनी होतं डायकिन जी कंपनी जपानमध्ये जी नंबर 1 कंपनी आहे ती इंडियामध्ये आली. श्रीराम आणि डायकिन जॉईंट व्हेंचर झालं. मला त्या कंपनीमध्ये शिफ्ट करण्यात आलं. नंतर मग 2004ला डायकिन 100% झाली. डायकिनमध्ये पण खूप मला चांगला एक्सपिरियन्स मिळाला. बाहेरच्या इम्पोर्टेड मशीनवर काम करण्याचा अनुभव घेतला. टिल 2005 पर्यंत मी ॲज अ फील्ड इंजिनियर म्हणून काम करत होतो. आणि नंतर डायकिनमध्ये मला 2005च्या नंतर सर्व्हिस इंचार्ज फॉर बॉम्बे अँड गोवाची एक ऑपॉर्च्युनिटी आली. तर टिल 2000 पर्यंत मी म्हणजे ॲज अ सर्व्हिस इंचार्ज म्हणून डायकिनमध्येच काम करत होतो. पण मी एक वैश्य असल्या कारणाने मला कसं एक आपला स्वतःचा काहीतरी उद्योग असावा असं वाटायचं. म्हणून खूप जेव्हा बाहेरून आलो तेव्हाही मला वाटायचं माझं स्वतःचं वर्कशॉप असलं पाहिजे. एअर कंडिशन फील्डमध्ये आपल्याला काम करायचं. आपण वाणी आहोत. टेक्निकल लाईनमध्ये गेलो होतो बेसिकली. नंतर मग मी खूप ट्राय केलं म्हणजे स्वतःचं करण्याचं काही शक्य होत नव्हतं. ही ऑपॉर्च्युनिटी मला आली 2020 मध्ये. 2020 पासून मी जसं धंदा माझा चालू केला त्यावेळेला आपली धनिता जी माझी मुलगी आहे ती त्यावेळेला तिचं कॉलेज चालू होतं. तिने ऑलरेडी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कम्प्लीट झालेला. नंतर डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलेलं. तर त्यावेळेला जेव्हा मी माझी कंपनी धनिता एअरकॉन नावाने चालू केली त्यामध्ये सुरुवातीला माझ्याबरोबर 2 लोक होते. 2 टेक्निशियन्स होते. ते आणि आम्ही काम चालू केलेलं. धनिताला मी थोडा कमर्शियल पार्ट कोणाचे पेमेंट ट्रान्सफर करणं वगैरे असं सुरुवातीला केलं होतं. सुरुवातीला आम्ही 2-3 जण म्हणूनच काम करत होतो. पण आता जवळजवळ माझ्याकडे 40 स्टाफ आहे इन्क्लुडिंग बॅक ऑफिस. जवळजवळ बॅक ऑफिस माझ्याकडे 6 लोक आहेत. धनिता एंटायर आपल्या ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी घेते. खूप छान. तिनं म्हणजे मी पण तिला ऍक्च्युली या लाईनमध्ये येण्यासाठी मना करत होतो. जे माझ्या मनामध्ये होतं की आपण उद्योग करावा ते तिनं पण तसंच ॲडॉप्ट केलं. ती ह्या लाईनीत आली. जनरली तिची जी इच्छा होती नंतर खूप लोकांकडून मी असं सजेशन घेतलेलं तर लोक म्हणायचे की नाही ती उसको जो लगता है वही करणे. शेवटी मी देवाला नमस्कार करून म्हटलं देवा तू काय असेल याला धनिताला जो काय करायचा आहे जो मार्ग म्हणजे तिला बिझनेस करायचा ह्या बिझनेसमध्ये तशी आली. आता एकदम चांगलं काम करते. तिला मला म्हणजे खूप आता 80% शी इज हँडलिंग माय ऑफिशियल वर्क. फक्त आता बाहेर कुठे मीटिंग नवीन ऑर्डर असेल तर मी जातो. बरोबर. खूप छान चालू आहे. म्हणजे जी आपली एक इच्छा होती त्याच्यानंतर एक आपला आता व्हीजीसीटी ग्रुप वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप आलेला आहे. त्याचा आम्हाला खूप व्हीजीसीटीमुळे पण एक नवीन प्लॅटफॉर्म आपल्याला एक सुंदर नवीन परिवार आपला एक निर्माण झालेला आहे. धनिता देखील समर्थपणे हा बिझनेस हँडल करते. आणि मलाही त्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे मी जे नको म्हणत असताना तिनं केलं. तिला जे आवडीचं तिनं चूज केलं. खूप आनंद आहे त्याच्यासाठी. तिचा खूप आम्हाला धंद्यामध्ये सपोर्ट होतोय. मस्त. खूप छान. सर पाठीमागे तुमच्या काय काय अवॉर्ड दिसत आहेत ते काय आहेत? हे जे डायकिन मधून आहे ना सर्टिफिकेट ऑफ एक ऍप्रिशिएशन मिळालं ते मला डायकिन मध्ये 14 वर्षानंतर मिळालं होतं. त्याच्यानंतर एक लॉंग सर्व्हिस अवॉर्ड 16 वर्ष कंप्लीट झाल्यामध्ये आपल्याला एक लॉंग सर्व्हिस अवॉर्ड मिळालं होतं. हे एक डायकिन मधून एक ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनिंग होते. ते जापनीज त्यावेळेला आपल्याकडे होते मिस्टर ताकाशी-सन. त्यांच्याकडून आपल्याला एक ऍप्रिशिएशन मिळालं होतं. हे आपलं डायकिनचं एक अथॉरिटी सर्व्हिस पार्टनर आहे त्याचं एक लेटर आहे. बरोबर आहे. आणि हे काही एक आपल्याला धनिताला पण आपलं एक जसं मी म्हटलं ते आपला बिझनेस ग्रुप आहे ते व्हीजीसीटी ग्रुप त्यांच्याकडून एक काही सन्मानपत्र मिळालेलं धनिताला. ओके. वा खूप छान. धनिता आणि तिच्या बाबांकडून नरेंद्रजींकडून आज आपल्याला त्यांच्या बिझनेसची किंवा एअर कंडिशनच्या संदर्भात आपल्याला एवढी माहिती नसते. फक्त गरम होतंय म्हणून आपण एसी चालू करतो. पण ही सगळी आज खूप छान माहिती मिळाली आणि त्याच्यासाठी मी दोघांनाही खूप थँक्स म्हणते आणि तुमच्या बिझनेससाठी खूप शुभेच्छा देते. मंडळी तुम्हाला सुद्धा जर एसीच्या संदर्भात किंवा हे जो बिझनेस आहे त्यांचा त्या संदर्भात काही गरज लागली तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांचा नंबर देते. तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. वेळात वेळ काढून आपली मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. थँक्यू. ऑल द बेस्ट डिअर. थँक्यू.